तर स्वभाव खूप निर्मळ आहे, कसं हे नाही की हे करू नकोस ते करू नकोस, व्यवस्थित आहे सगळं. रागवत नसते? राग आहे हा, फक्त तेवढाच आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. एका वाक्यात बरंच बोलले. माझ्या रागापेक्षा त्याचा मोठा आहे, रागवून करणार काय. तुम्ही काय रागाची अंताक्षरी खेळता? मम्मी आणि पप्पा मला भरपूर प्रेम करतो. काल रात्री पप्पांना सगळं दाखवत होते की इकडे. बोल 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 अजून. आणि बाबू कुठलं अक्षर द्यायला सांगितलं वहिनी? सांग बाबू, सांग कुठल्या अक्षरची प्रॅक्टिस घेतली सांग. आता म्हणजे पप्पा तुम्ही इकडे सगळं ठेवलंय, सगळं ते सामान ठेवणे आणि मला दागिना द्या मग बाबू अक्षर कुठलं दिलेलं आईने? क वगैरे सगळं, क म प ट वगैरे. धन्यवाद. आता मी सांगतो तेव्हा बरं झालं आम्हाला भेटला. प्रपोज कोणी कोणाला केलं? त्यांनी केला. मी केला. पाय का हलायला लागले आता? कुठे कुठे फिरायला नेलं तेव्हा तुम्हाला? जास्त आम्ही बँड्रालाच भेटायचो, बँड स्टँडला. हो हो तिकडेच. बँड स्टँड, रिक्लामेशन. चेहरे बघा काय, डोळे असे गरगर 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 फिरायला लागले. ती माझी सासू म्हणजे आतमध्ये घेऊन मला बोलली, ए माझा पोरगाला तू आवडतेस, तू लग्न करशील का? मग मी अशी घाबरली. मी बोली आता काय करायचं, म्हणजे आता विचारले म्हणजे हो बोलायला लागेल. तुम्ही 3 महिन्यात किती वेळा प्रपोज केलं? भरपूर, रोजच सर. ऑफिसला जायचो फक्त सॅटर्डे संडे सोडलं तर रोजच असायचं. जिकडे जायची त्या डोर मधून यायचे, ते डोर मीच ओपन करायचो. बोला. चांगले असून तुम्हीच सगळं केलं वाटतं या किचन मध्ये. तुम्हाला मुलाने सांगितलं होतं? हा सांगितलंय. काय म्हणाले? मी हिच्याशी, मला ही आवडते, मी हिच्याशी लग्न करते. पण काय सून आली घरात, कसं काय वाटतंय? हाँ छान, एकदम मस्त. हो ना. जमाई के बाहर है मैं ठीक है. हाँ, आपको पता चला था? चांस मिला बोल सकते. नहीं, मुझे पता चला कैसा, मच्छी बनाई थी ना मैं, ये डब्बा में डाल के घर से बाहर लेके जा रही है. तो बोले मच्छी किधर लेके जा रही है? पापलेट मच्छी. तो बोलता है नहीं मैं छत पे बैठ के खाऊंगा. तो मैं उसके पापा को बोला देखा कोई आया होगा टेरेस में, इसलिए वो मच्छी लेके गई. वो नारळ निमित्त होतं अट्टपट्ट तुमचा. फिर तो इसने, मैं इसके पापा को भी गुस्सा किया, देखो ये अच्छी बात नहीं है, सामने लेके आओ. तो बोला अंदर बुला लो, कहीं बाहर ऐसा नाटक से अच्छा घर में बुला लो, खाएंगे मच्छी बैठ के यहाँ घर के अंदर खाएंगे, तभी इसको बुलाया. वही मच्छी ने सब कर दिया है ना कल्याण. आणि हे पण ना मच्छी मध्ये बिझी झाले. इन लोग को पता था. तो मेरे देवर का लड़का बोला मम्मी बहन ने किसको आई बाबा बोल रहे हैं. बोले किसको आई बाबा बोल रहे हैं फोन पे? तो बोला पता नहीं आई बाबा बोला. तो एक बार इसने फोन किया ना, मैं उठाया तो वो रख दिया. बोलो अभी कैसा लग रहा है सब? अभी तो अच्छा लग रहे हैं. तभी क्यों अपना ब्रदर से दूसरा ये में जाने में थोड़ी सी फर्क होता है. तो मेरे को तो शुरू में बहुत नाराज था. जे हमने जो आशा लिया था, सोचा था जे हम कुछ और ये करेंगे, ये हमारा बेटी अच्छा जाएगा पे जाए, अच्छा ये करे. तो इस चक्कर में बार बार ऐसे मिलने के बाद हमने जब ये किया, ये तो बुला रहे थे ना, मैंने कहा कहीं ये सब ऊपर जाके 10 आदमी देख रहे हैं. सेकेंड नंबर ये जो मच्छी ये खिला रहा है ऊपर जाके, उसमें खराब कहीं कीड़ा गिर जाए, कुछ हो, किसी का भी लड़का हो, उसमें अपना ही नुकसान है. मैंने कहा ठीक है. इसके बाद हम लोग आए, क्या पूछा है पढ़ा लिखा कितना है, क्या जॉब करते हैं, गवर्नमेंट जॉब है कि प्राइवेट है कि ना पढ़ा लिखा है, वो सब ये क्या है, कह रहा है. इसके बाद हम लोग रिश्ता लेके आए. मला तुम्हाला विचारायचं आहे की आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? मला क्षमा मागायचे तर मी सगळ्यांशीच मागते. मेन तर माझी 2 जाऊ आहेत त्यांच्याकडे. कारण 2 वर्ष 2.5 वर्षात, 1 वर्षात एकाबरोबर भांडण झालं, दुसऱ्या वर्षात एकाबरोबर भांडण झालं, म्हणून त्यांच्याशी माफी मागते. अजून सासू सासरा किंवा आईवडिलांकडे पण मागते जर माझीकडनं काही चुकी झाली तर. आणि थँक्यू म्हणायचं असेल तर सगळ्यांनाच थँक्यू म्हणते, कारण ते खूपच सपोर्ट करतात. म्हणजे मी महाराष्ट्रीयन नाही तरी असं नाही की तुला असंच करायला पाहिजे, मराठीचं पद्धत असंच म्हणजे परफॉर्म करायला पाहिजे, मग तसं खूप सपोर्ट करतात. त्यासाठी मी सगळ्या. तुम्ही यांच्या कोण? मी बाची. हो ना, तेव्हा तुम्हीच होता ना हे सगळं बोलत. सांगा आता कसं वाटतंय तुम्हाला? मी 7वीत असताना शाळेतून घरी येत असताना मी मामाला आणि मामीला फिरताना बघितला.
मामा तसा माझा सोशली खूप आहे, त्याचं नेटवर्क बरंच आहे, पण ह्या नेटवर्कबद्दल मला जरा डाऊट आला आणि मी येऊन माझ्या आजीला सांगितलं, म्हणजे हिच्या सासूबाईंना, की आजी मी आज मामाला आणि मामाबरोबर एका मुलीला फिरताना बघितलंय. तर आजीने तसं लाईटली घेतलं, कारण मामा जरा लाडका आहे तिचा. पण मग नंतर एकदा गणपती, आमच्या गल्लीत गणपती उत्सव होतो, त्यावेळेला मी आजीला दाखवलं, पण आजीची रिॲक्शन हिच्याबद्दल चांगली होती. त्यामुळे बरं झालं, प्रॉब्लेम खरंच. मी मुलगी त्यांची. माझी आई एकदम बेस्ट फ्रेंड सारखी आहे माझी, एकदम माझ्याबरोबर तरी बेस्ट फ्रेंड सारखी असते. आणि बाबा दोघांचं इतकं प्रेम, भांडले तरी दुसऱ्या दिवशी लगेच बोलतील. एक मिनिट, ह्या दोघांचं ना. बरं मला सांगा, पण हे सगळं ठीक आहे, भांडलं तरी बोलाल, पण प्रपोज करायचं राहिलं ते कसं करणार? मग मला सांगा, आता प्रपोज करायचं असेल तर कसं करणार? काय एवढं बोलून माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय थोडक्यात 4 वडापाव बांधून द्या, 4 वडापाव बांधून द्यावं असं सांगितलं. काय पण बघितलं, या माऊलीने त्यांना दिलेली साथ ही नकळत त्यांच्या डोळ्यातून सुद्धा व्यक्त होऊ लागलेली आहे. यालाच म्हणतात प्रेम. अजून कोण बोलणार? मी पुतणी आहे त्यांची, काका काकी आहेत माझे. दोघं जण एकदम सोशल आहेत. आमच्याकडे घरात काय फंक्शन वगैरे असलं की पहिला आमचा कॉल ह्या दोघांना असतो की अरेंजमेंट करायची आहेत. मग सगळं स्टार्ट टू एंड अरेंजमेंट दोघं करतात. आणि अफेअरच्या टाईमचं बोलाल तर मी खूप लहान होते तेव्हा, जेव्हा ह्यांचं होतं, तर बाहेर काका चहाच्या टपरीवर वगैरे भेटायला जायचा, तेव्हा मला हातात घेऊन जायचा. मला बाजूला बसवायचे आणि दोघांच्या गप्पा चालायच्या. तुम्हाला टपरीवरची खारी तरी दिली होती का? तेवढं आठवत नाही. लहान होती ती खूप. मी धाकटी नणंद. भावाबद्दल सांगायचं म्हणजे खूपच कमी आहे, म्हणजे खूप दोघंही साधे आहेत. भाऊ माझा खूप साधा आहे आणि वहिनी पण फार वहिनी नाही मी म्हणत, सुजाताच म्हणते, कारण माझ्यापेक्षा लहान आहे. तिने पण खूप सांभाळून घेतलंय. दोघंही खूप मेहनत करतात धंद्यासाठी, सकाळ संध्याकाळ. खूप लसूण वगैरे सोलताना पण मी पाहिलेलं आहे भावाला, मी त्याला बावा म्हणते. खूप म्हणजे मेहनत खूप घेतली आणि दोघांचा संसार छानच चाललाय अगदी. आम्हाला खूप म्हणजे दोघी आम्ही बहिणी भरून पावले दोघी. खरंच खूपच छान. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, आता दोघांना इतकी मेहनत करता, एकमेकांवर प्रेम करता, एकमेकांवर रागावता, सगळं करता, पण आता क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर माझ्या आई वडिलांची, की त्यांना मी काहीच न सांगता लग्न केलं आणि नंतर त्यांनी मला पटकन स्वीकारलं. असं काही त्याच्याबद्दल मत काहीच नव्हते त्यांच्याशी जास्त. तुम्ही ठरवलं होतं करणार तर ह्यांच्याच बरोबर लग्न का हो? बस पोरगी आवडली, छान होती. कारण हिचा जो स्वभाव होता, हिच्या मैत्रिणींकडनं जो समज गेला की आजपर्यंत बरेच मुली आल्या जीवनात गेल्या, हे तिलाही माहितीये. आम्ही सगळं सांगितलं, मी काही गपवलं नाही. हे उत्तर ऐकून काही गपवलं नाही, पण हे उत्तर ऐकून फेशियल न करता माझा चेहरा पांढरा पडला. काय हो, काय झालं? हे काय बघा ना, असंच नाही. मी आहे ते सांगितलं, बघ तिसरा माणूस आपल्यामध्ये येऊन सांगणार आणि ती वाद होणार, त्याच्या आधी मी तुला क्लिअर सांगतो, कारण आपले हे संसार पुढे न्यायचं. हो बरोबर, बरा केला तुम्ही संसाराची सुरुवात. ऑन युअर ब्लॉक सेट. माझं कुरिअर येणार आहे, ते घे ना फक्त. मैडम जी आपका खोलिए. हा. माझं पार्सल आलं ना. अगं मी काय खोटं सांगते का? खरंच नाही आलं. हे मला माहितीये ना, ते काहीच नाही आहे, मिळणार आहे फक्त तुला पार्सल. आरोप करून राहील. I got it. मला आज जरा करमना झाले. काय झाले? आज जरा जीव घाबरा घाबरा व्हायला लागलाय. टीव्हीच्या तर अरे काय करायलाय? एवढं तू टेन्शन मध्ये आणि ही कसं अपशिकून करायला माणसाला पुढे काहीतरी धोका असेल तेव्हा ही टिव टिव करत्या, असं दोन्ही माणसं म्हणतात. असं काय
काय तर झालं पाहिजे की या समद्यांची तोंड काळीच झाली पाहिजेत बघ. त्याचं नव्हतं झालं पाहिजे बघ या गायकवाड